अधिमानचं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की आता सत्या नर्वस होऊन बसलेला असतो. त्याच वेळेला मीरा म्हणत असते, अहो असं कसं बसलाय तुम्ही? सांगलीचा सत्यादादा म्हणजे जिथं कमी तिथे आम्ही असं म्हणणारा तो सांगलीचा सत्यादादा मग असं कसं वागू शकतो बरं? हे बघा, तुमच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय मी काही केल्या गप्प बसणार नाही. तुम्हाला हसावंच लागणार आहे. त्याच वेळेला आता इकडे आपण पाहतो की जो सत्या आहे तो हसत असतो, कारण इथे फायनली जी काही मीरा आहे त्या मीराने मात्र त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणलेला असतो. आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद आल्यानंतर इकडे मीराला सुद्धा फारच आनंद झालेला असतो. आता मीरा विचार करत असते, खरं पाहायला गेलं तर हे बघा, आता काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे आता रडायचं नाही तर लढत राहायचं. त्याच वेळेला सत्या म्हणत असतो, हो धूमकेतू, तू नको काळजी करूस. आता तू मला हसवलंयस ना, मग तू हसवलंयस ना तर आता सगळंच व्यवस्थित होईल, सगळंच नीट होईल असं म्हणून आता सत्याने मीराला जवळ ओढलेलं असतं. आणि त्याच वेळेला मीरा मात्र लाजलेली असते. सत्या म्हणत असतो, एवढं लाजायला झालंय तरी काय? तेव्हा मीरा म्हणत असते, नाही नाही तसं काही नाही. अगं असं काही नाही, नक्कीच काहीतरी आहे. खरं खरं सांग, काय झालेलं आहे लाजायला? तेव्हा मीरा म्हणत असते, नाही हो, सोडा मला. तर आता इकडे मीरा सत्यासाठी चहा आणायला बाहेर जाते. आणि त्याच वेळेला येत असताना देविकाचा आवाज फोनवरून तिच्या कानावर पडतो. आता इकडे सत्याने सांगितलेलं असतं की इकडे देविकाचे बाबा येणार आहेत. आणि तेव्हा मात्र निरुपा म्हटलेली असते की हो, देविकाचे बाबा आलेच पाहिजेत. म्हणून देविका फोनवर जोराजोरात बोलत असते. ती म्हणत असते, हे बघा, काही झालं ना तरी सुद्धा एक माणूस अरेंज करा. तो माणूस असेल तो म्हणजेच की इथे हा असेल माझा बाबा म्हणून बनून यायचा आहे. त्याला ॲक्टिंग आणि ते सगळं काही व्यवस्थित जमलं पाहिजे. तेव्हा तिकडून आवाज येत असतो, अरे पण मी इथे असताना इकडे तुम्हाला ॲक्टिंग करायची आणि बाबा बोलवायची काय गरज आहे? मी आहे ना, मग मी पुरेसा नाही आहे का? असं इकडे ते म्हणत असतात. त्याच वेळेला इकडे आता हे म्हणत असतात की नाही, अजिबातच नाही. देविका म्हणत असते, नाही, पैसे देऊन ॲक्टिंग करून घ्यायची आहे आणि मी म्हणेल तेवढे पैसे द्यायला तयार आहे. तेव्हा तो म्हणत असतो, अरे पण मी करू शकतो ना ती ॲक्टिंग, मी करत आहे ती ॲक्टिंग, तर तुम्हाला आणखी दुसरं कोण हवं आहे? त्याच वेळेला आता इकडे देविका म्हणत असते, नाही, मी सांगितले ना, मला हवं तीच इथे माणूस अवेलेबल करून द्या म्हणून. तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? अरे पण मी अंकल, आता अंकलचा रोल नाही आहे इथे, बाबांचा रोल करायचा आहे. आता हे सगळं काही मीराने ऐकलेलं असतं. मीरा विचार करत असते, बापरे, म्हणजे देविका असं काहीतरी बोलते. आणि इकडे आता देविकाचे अंकल जे आहेत ते तिचे अंकलसुद्धा नाही आहेत आणि ही खोटं बोलत होती. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत असा देविका विचार करू लागते. आता देविकाने ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या बाजूला जो सत्य आहे तो त्याच्या खोलीत बसलेला असतो. मीराने जे ऐकलं आहे देविकाकडून फोनवर बोलणं ते सगळं येऊन आता मीरा सत्याला सांगते. मीरा म्हणत असते, आता विचार करत असते, सुरुवातीला तर टेन्शनमध्ये असते. तेव्हा सत्याचं लक्ष मीराकडे जातं आणि तो म्हणतो, धूमकेतू काय झालेला आहे? एवढा कसला विचार करतेस? त्याच वेळेला मीरा म्हणत असते, नाही काही नाही. अगं धूमकेतू सांग ना काय झालेलं आहे? तू कसला तरी विचार करतेस ना, बोल ना काय झालेलं आहे? तेव्हा आता लगेचच इकडे जी काही मीरा आहे ती म्हणत असते, बघितलं बघितलं तुम्ही, खरंच ना ह्या देविकाचं ना काहीतरी चाललं आहे. मला त्या सगळ्या गोष्टींची खात्री होती, पण आज मात्र इथे विश्वास पटला आहे की तिचं नक्कीच काहीतरी चाललंय. हा धूमकेतू, पण कशाबद्दल बोलतेस ते तरी सांग. त्याच वेळेला मीरा म्हणत असते, मी तुम्हाला सांगू का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक झालेली आहे. आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे जी काही आपली आता धूमकेतू आहे ती धूमकेतू मात्र इथे जी काही देविका आहे, देविका आत्ता फोनवरती कोणासोबत तरी बोलत होती. हा फोनवरती बोलत होती, मग त्याचं काय तुम्हाला सांगू का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इथे आता ना ती जो काही अंकल तिचा घेऊन आली होती ना, तो अंकल तिचा नाहीच आहे. त्याच वेळेला इथे आता तो म्हणत असतो, हो ते तर मला माहिती आहे. काय तुम्हाला माहिती आहे? हो, पण आत्तापर्यंत ना त्याच्याविरुद्ध आपल्याला काही पुरावे भेटले नाही आहेत, पण लवकरच आपण आता ते पुरावेसुद्धा शोधून काढू. तेव्हा आता इकडे सत्या म्हणत असतो, तुला कसं कळलं? तेव्हा ती म्हणत असते, फोनवरती ती बोलत होती आणि फोनवरचं तिचं बोलणं मी ऐकलं आहे. आता इकडे हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो की इकडे सत्या म्हणत असतो, आता काही जरी झालं ना धूमकेतू, आता इकडे आपण हिचा फोन काढून घ्यायचा. म्हणून आता देविका बाहेर आलेली असते. त्याच वेळेला मीरा तिथे येते आणि मीरा एक
शक्कल लढवते. आता ती मीराची शक्कल असते ती म्हणजेच की ती म्हणत असते, ऐक ना देविका, मला ना मोबाईलला ना इथे एखादं लॉक हवं आहे. म्हणजे मला नाही समजलं तुला नेमकं काय म्हणायचं आहे तर. तेव्हा ती म्हणत असते, अगं तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की हे बघ ना, आता माझा मोबाईल ना अनलॉक आहे, म्हणजे त्याला लॉकच नाही आहे. मला एक गोष्ट सांग, तुला ह्या सगळ्या गोष्टीची काय गरज आहे? म्हणजे तुला कशाला लॉक आणि ह्यान त्यान गोष्टी कशाला हव्या आहेत तुला? त्याच वेळेला मीरा म्हणत असते, अगं असं काय करतेस देविका, मला सुद्धा वाटतं ना गं लॉक वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे असाव्यात म्हणून, आणि म्हणून मी त्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार करत होते. मला पण वाटतं ना गं. आता ती म्हणत असते, हो वाटतं तर वाटतं, पण ह्या सगळ्या गोष्टींचं काय करायचं आहे? त्यावर सत्या म्हणत असतो, ए धुमकेतू, उगाचच मोबाईलला लॉक वगैरे टाकून ठेवू नकोस. काही गरज नाही आहे मोबाईलला लॉक वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे टाकण्याची. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, हो ते तर सगळं काही खरं आहे. आणि त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, सत्या असं काय बोलतोस? लेडीजची काही प्रायव्हसी असते की नाही, आणि असं कसं बोलू शकतोस रे तू? असं बोलू नाही शकत आहे. त्याच वेळेला सत्या म्हणत असतो, नाही नाही, माझ्या बायकोची काही प्रायव्हसी वगैरे काही गरज नाही. तेव्हा मीरा म्हणत असते, बघितलंस हे असंच बोलतात ग देविका, आणि म्हणूनच मला असं वाटतं की इकडे हे जे काही आहे ना ते सगळं काही आपल्या मनासारखं असावं म्हणून, आणि म्हणून मी ह्या सगळ्या काही गोष्टींचा इथे विचार करत होते. पण ह्यांना ना काही कशाची पडलेलीच नाही आहे, ह्यांना ना माझी काळजीच नाही आहे, असं इकडे आता ती बोलू लागते. हे सगळं काही बोलत असताना आता आपण पाहतो की इकडे मीरा म्हणत असते, तुझ्या मोबाईलला कसलं लॉक आहे दाखव ना. तेव्हा आता देविका म्हणत असते, हे बघ हा माझा मोबाईल आहे आणि ह्याला असं लॉक आहे, असं म्हणून ती आता मोबाईलचा पॅटर्न मीराला शिकवत असते. आणि तेव्हा मीरा मोबाईल हातामध्ये घेते, आणि हातामध्ये घेतल्यानंतर सत्याला दिसेल याच पोझिशनमध्ये आता इकडे ती मांडत असते. आता ते सगळं काही मांडल्यानंतर लगेचच आता ते सगळं जे काही आहे ती इथे सत्याला दाखवत असते. आणि सत्यासुद्धा इथे पाहत असतो की कशा पद्धतीने इथे आता तिच्या मोबाईलला जे आहे ते लॉक आहे. आणि त्यामुळे आता इकडे जो काही सत्या आहे, सत्यासुद्धा म्हणत असतो, बघू बघू कसं आहे देविकाच्या फोनला लॉक. असं म्हटल्यानंतर आता देविकाचा फोन तो हातामध्ये घेतो. तोपर्यंत मीरा म्हणत असते, हे बघ आता मला सुद्धा शिकव ना तू माझ्या फोनला लॉक. आता देविकाचा फोन मीराचा फोन देविकाच्या हातामध्ये आणि देविकाचा फोन सत्याच्या हातामध्ये असतो. सत्याने ते लॉक अनलॉक केलेलं असतं, आणि तेव्हा तो लगेचच आता इथे त्या लॉकची कॉल हिस्ट्रीचा फोटो काढून घेतो, जेणेकरून त्याला कॉल हिस्ट्रीचा फोटो काढल्यानंतर आता सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतील. म्हणजे तिनं आत्ता जो काही फोन केला होता तो फोन तिला इथे समजेल, आणि तो फोन कोणाचा होता काय होता ही गोष्ट समजल्याबरोबर त्याला आता इकडे लगेचच त्या फोनचा सुद्धा स्क्रीनशॉट वगैरे काढता येईल. त्यामुळेच त्याने हे सगळं काही केलेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे दिसून आलेल्या असतात. आपण पाहतो की इकडे आता मीरा म्हणत असते, काही मग काम झालं? तेव्हा सत्या म्हणत असतो, झालं. आता इकडे देविकाने मीराला मोबाईलचा पॅटर्न जो आहे तो इथे सांगितलेला असतो, आणि मोबाईलचा पॅटर्न इथे मीराला सांगितल्यानंतर मीरा लगेचच आता खुश झालेली असते. देविकाला असं वाटत असतं की नाही आपण आता हिला गंडवलं आहे, पण देविकाला हिनं इथे गंडवलं, मीराने हिला इथे चांगल्या पद्धतीनेच गंडवलेलं असतं. आता सत्या जो आहे ना तो इथे फोन करतो, तो म्हणजेच की जो काही इथे देविकाचा अंकल बनून आलेला होता सुलतान, त्याला फोन करतो. आणि त्याला फोन केल्यानंतर तो फोनवरती बोलत असतो आणि म्हणत असतो, तुमच्याकडे कोंबडी मिळते का? तेव्हा तो म्हणत असतो, हो हो, काय पाहिजे ते सांगा. गावरान पाहिजे का, इथे बॉयलर पाहिजे का, इथे चिकन मटन पाहिजे, जे काही पाहिजे आहे ना ते तुम्ही स्पष्टपणे सांगा. तेव्हा सत्या म्हणत असतो, हे बघा मला ना इकडे गावरान कोंबडी 1 किलो हवी आहे, आणि तुम्हाला मी ॲड्रेस सांगतो, त्या ॲड्रेसवरती तुम्ही इथे यायचं आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. ह्या सर्व काही गोष्टी. आणि तेव्हा लगेच आता ॲड्रेस सांगितल्यानंतर मीरा म्हणत असते, अहो तुम्ही त्यांना चुकीचा ॲड्रेस का बरं सांगितला? तुम्ही त्यांना खरा ॲड्रेस सांगायला हवा होता, तुम्ही तर त्यांना चुकीचा ॲड्रेस सांगितला. मग आता ते कसे येतील इथे? तेव्हा सत्या म्हणत असतो, धुमकेतो थांब कर जरा, आता आपल्याला बघायचं आहे की तो बरोबर आहे का, आणि एकदा खात्री करून घेतली ना तर मगच आपण ह्या सर्व गोष्टी करूया ना, असं तो इथे म्हणत असतो. तेव्हा मीरा म्हणत असते, अहो ते सगळं काही खरं आहे तुम्ही म्हणताय ते, पण तो त्या ॲड्रेसवर गेला आणि काही प्रॉब्लेम झाला तर? तेव्हा लगेच आता इकडे जो काही सत्य आहे तो म्हणत
म्हणत असतो, नाही धूमकेतू, काही प्रॉब्लेम होणार नाही, तुला काळजी करण्याची काही गरज नाही, तू खूप घाबरते, बरं थांब जरा, आता येऊ देत त्याला, तो एकदाचा आला ना तर मग सगळं काही ते सत्य समोर येईल आणि तो कोण आहे काय आहे ह्या सुद्धा गोष्टी सगळ्या काही आपल्याला इथे समजतील, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्याबरोबर आपण पाहतो की जो काही इथे सुलतान आहे तो सुलतान आता इथे गेलेला असतो आणि इथे म्हणजे त्या ज्या ठिकाणी त्याला ॲड्रेस सांगितलेला असतो त्या ठिकाणी तो जाऊन पोहोचलेला असतो. आता त्या ठिकाणी जाऊन पोहोचल्यानंतर इथे मीरा आणि त्याचबरोबर सत्या हे दोघेही जण आता त्याला पाहत असतात आणि त्याला पाहत असताना आता इकडे ते विचार करत असतात, बाप रे, बघितलंस का धूमकेतू, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, हा तोच आहे. तेव्हा मीरा म्हणत असते, हो हा तर तोच आहे, पण आता काळजी करण्याची गरज नाही आहे, आता आपण बघू हा कुठे पळतोय. तर तेव्हा इथे त्यानं दरवाजा वाजवल्यानंतर एक बाई समोर येते आणि एक बाई समोर आल्यानंतर ती म्हणत असते, काय चाललंय तुमचं, तुम्हाला कोण हवंय. तेव्हा सुलतान म्हणत असतो, ही ऑर्डर तुम्ही दिलेली आहे ना. तेव्हा ती म्हणत असते, नाही ही ऑर्डर आम्ही अजिबात दिली नाही. असं म्हटल्यानंतर सुलतान आता पुन्हा आलेल्या त्या ऑर्डरच्या नंबरवर फोन करतो. आता सत्याला फोन आलेला असतो पण सत्या मात्र सरळ सरळ तो फोन जो आहे ना तो कट करतो आणि सत्याने तो फोन कट केल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इकडे जो काही सत्य आहे सत्याला तर ही इन्फॉर्मेशन मिळालेली असते, त्यामुळे सगळ्यांना आनंद हा झालेलाच असतो. तर आता आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सत्या म्हणत असतो, आता मी सत्याची सत्यागिरी दाखवणार. एकदा का सत्याची सत्यागिरी दाखवली ना तर मग बघ काय होतंय तर, आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत ना त्या मला बघायच्या आहेत. त्याच वेळेला मीरा म्हणत असते, पण आता आपण ते सगळं काही इथे सांगून घ्यायला हवं होतं. तेव्हा सत्या म्हणत असतो, नाही धूमकेतू, इतक्यात आपण ह्या सर्व गोष्टी कशा सांगणार आहोत, कारण आता माझ्याकडे एक खूप मोठा भन्नाट असा प्लॅन आहे. त्याच वेळेला मीरा म्हणत असते, कोणता आणि कसला भन्नाट असा प्लॅन आहे. तेव्हा लगेच आता इकडे सत्या म्हणत असतो, तुला एक गोष्ट सांगू का धूमकेतू, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे, आणि त्याच वेळेला आता तो म्हणत असतो, आता इकडे सत्याची सत्यागिरी आपण दाखवून घेऊयात, आता बघूयात की काय होतंय तर, असं म्हणून आता ह्यांचा प्लॅन ते ऑन करायला सुरुवात करत असतात. आता सगळेजण त्याला साथ देत असतात. आता सगळेजण साथ देत असताना आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा हे लोक इथे येतात आणि हे सगळे लोक इथे आल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे जो काही सत्य आहे त्या सत्याने एका कागदाचा आता इकडे एक माईकसारखं बनवलेलं असतं आणि तो माईकसारखं बनवल्यानंतर इथे सगळ्यांना आवाज देत असतो आणि म्हणत असतो, ऐका ऐका ऐका, तुम्हा सर्वांना मी काय बोलत आहे काय सांगत आहे ते तुम्ही सगळेजण ऐका, असं आता इकडे ती लोक बोलत असतात. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे सगळेजण जमा झालेले असतात आणि सगळेजण जमा झाल्यानंतर इकडे आता सगळेजण एकमेकांना प्रश्न विचारू लागतात की हे सगळं काय आहे नेमकं, सत्या तू का आणि कशासाठी एवढा गोंधळ घालतोस, कशासाठी इथे तू सर्वांना बोलवलेलं आहेस. त्याच वेळेला सत्या म्हणत असतो, कळेल तुम्हाला लवकरच, आता सर्वांसाठी एक आनंदाची खुशखबर आहे. तेव्हा सगळेजण म्हणत असतात, कसली आणि काय खबर आहे. आत्ताच इथे मिळालेल्या माहितीनुसार इकडे जी काही बबडी आहे त्या बबडीच्या बाबांचं एक लेटर आलेलं आहे आणि त्या बबडींच्या बाबाचं लेटर आलं आहे ते म्हणजेच की ते लवकरात लवकर इथे सांगलीमध्ये येत आहेत, दुबईवरून सांगलीमध्ये येत आहेत असं लेटर आलं आहे. असं म्हणता क्षणी आता इकडे देविकाच्या पायाखालची जमीनच सरकते. ती विचार करू लागते की माझ्या बाबांचं लेटर आणि इथंपर्यंत कसं काय येऊन पोहोचलंय तेच मला काही कळत नाही, असा विचार आता इकडे ती लोक करत असतात. आता ह्या सगळा काही विचार केल्यानंतर आता सत्या म्हणत असतो, बघितलं आहे ना किती मोठी खुशखबर, हीच खुशखबर मला तुम्हा सर्वांना सांगायची होती आणि त्यासाठीच मी ते तुम्हा सर्वांना बोलवलेलं आहे. कसली भारी आणि भन्नाट अशी खुशखबर आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, बबडीचे बाबा आता कोणत्याही क्षणी इथे आपल्या सांगलीमध्ये येऊ शकतात आणि एकदा का ते सांगलीमध्ये आले की मग सगळेजण आपण त्यांना भेटू शकतो. आता इकडे ही सगळी खुशखबर ऐकल्यानंतर देविकाला शॉक लागतो, पण निरूपा आणि त्याचबरोबर इतर लोकांना फार आनंद झालेला असतो, कारण आता इकडे एक ह्यांना उलगड करायचं असतं, ते म्हणजेच की काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे जसा बबड्या खोटा बोलतो तसाच ही बबडीसुद्धा खोटं बोलते.
म्हणजे हे बबडीचं कोणताही बाबा नाही आहे आणि ही बबडीचा बाप कुठल्याही दुबईत वगैरे मोठा बिझनेसमॅन नाही आहे. ही सरळ सरळ आपल्याला खोटं बोलते, ही सरळ सरळ आपल्याला गंडावते. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे त्यांना क्लिअर करायच्या असतात आणि म्हणूनच आता इथे सत्याने हा जो काही डाव रचलेला असतो, हा डाव इथे आता लवकरच यशस्वीसुद्धा होणार असतो ह्या सत्याच्या ह्या डावामुळे. तर आता आपण पाहतो की इकडे हा जो काही सत्य आहे, सत्या म्हणत असतो, नाही 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 नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक सांगायचीच राहिलेली आहे. आता बबडीला तिच्या बाबांना उत्सुकतेने भेटता येईल, आनंद घेता येईल आणि येणाऱ्या आता ह्या पाडव्यालाच इकडे ती लोक येणार आहेत असं सुद्धा सांगण्यात येतं. आता हे सगळं काही सांगितल्यानंतर जी काही देविका आहे तिच्या पायाखालची जमीन सरकते. तिला तर काय बोलावं आणि काय नाही ह्या गोष्टी अजिबात समजत नसतात. ती विचार करत असते, आता ह्या सत्याने हे सगळं कुठून आणलेलं आहे आणि कुठून नाही काही कळत नाही. त्याच वेळेला निरूपा आता इकडे बबडीकडे जाते आणि म्हणत असते, खरं सांगू का, ही तर फार आनंदाची मोठी गोष्ट झालेली आहे. खरं सांगते तुला, याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट अशी कोणतीच नसणार आहे. खरंच आता ना इकडे जेव्हा तुझे बाबा येते ना, तेव्हा मात्र आपल्या घरामध्ये आनंदच येणार आहे असं सुद्धा आता इकडे ते लोक बोलत असतात. आता इकडे निरूपा म्हणत असते, आता जर इकडे ते फायनली ह्याच्यासाठी येणार असतील ना, तर ह्याहून आनंदाची गोष्ट दुसरी कोणतीच नसणार आहे. कारण ह्या पाडव्याला मात्र आता इकडे जो काही पंकज आहे, त्या पंकजने 5 लाखाचा जो काही गफला केलेला आहे ना, त्या 5 लाखाच्या गफल्याचं हे सगळं काही नीट करता येईल आणि एकदा का इकडे ते आले की मग त्यांच्याकडून 5 लाख रुपये घेता येतील असं सुद्धा आता इकडे त्यांचं म्हणणं असतं. आता हे सगळं काही झाल्यानंतर जो काही सत्य आहे तो सत्य म्हणतो, आता ह्या तर गोष्टी झालेल्या आहेत, पण याहूनही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे आणि ती गोष्ट म्हणजे की तुम्हा लोकांना मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे आता काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे जो काही बबड्या आहे, बबड्याचं आता इकडे मार्गी लावावं लागणार आहे. आणि ते म्हणजे बबड्याचं काय, तर इकडे जो काही बबड्या आहे तो बबड्याना आता इकडे त्याच्या कामासाठी तयार झाला पाहिजे असं इकडे सत्या बोलत असतो. आणि तेव्हा तोच कामासाठी तयार झाला पाहिजे असं म्हटल्यानंतर लगेचच आता इकडे जो काही पंकज आहे त्याच्यासमोर सत्या उभा असतो आणि सत्याने त्याला इकडे जो काही कार ड्रायव्हरचा युनिफॉर्म आहे तो युनिफॉर्म त्याला दिलेला असतो. आणि कार ड्रायव्हरचा युनिफॉर्म त्याला दिल्यानंतर इकडे आता पंकज म्हणत असतो, अरे काय करतोयस तू, हा युनिफॉर्म तू मला का दिलेला आहेस? त्याच वेळेला सत्या म्हणत असतो, अरे का दिलेला आहे म्हणजे असं कसं बोलतोयस तू? आता तुला हा युनिफॉर्म देण्यामागचं कारण माहिती नाही आहे का? कारण इकडे बबडीला तर आता आम्ही मार्गाला लावलेला आहे, पण आता तुला सुद्धा मार्गाला लावलं पाहिजे की नाही? तू सुद्धा आता इकडे तुझा दिलेला शब्द पाळला पाहिजे की नाही? घे हा युनिफॉर्म घे आणि मस्त माझी गाडी चालव. गाडी व्यवस्थित चालवायची आणि गाडीचं मेंटेनन्स जास्त निघता कामा नये. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे जे काही काम करशील, ज्या काही गोष्टी करशील दिवसभराच्या, त्याचा हिशोब द्यायचा. पै ना पै 1 रुपया ना 1 रुपया मला परत करायचा. हे सगळं काही आता इकडे जो सत्य आहे तो इथे बोलत असतो. सत्याने हे सगळं काही बोलल्यानंतर आता पंकजच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की आता इकडे जी काही मीरा आणि त्याच सोबतीला इथे आता रेवा ह्या दोघी जणी आता इकडे खोलीमध्ये गेलेल्या असतात, त्या म्हणजेच की सुधाकरच्या. कारण जी चावी आहे ती इथे बनवून आणलेली असते आणि त्यांना आता तो संदूक जो आहे तो खोलायचा असतो आणि तो संदूक खोलण्यासाठी इथे आता ती लोक गेलेली असतात. आणि जेव्हा संदूक खोलायला लागतात त्याच वेळेला तिथे सुधाकर येतात आणि सुधाकर तिथे आल्यानंतर आता म्हणत असतात, मीरा आणि रिया, तुम्ही दोघी जणी इथं काय करत आहात? तुमची इथे येण्याची हिंमत कशी झाली? असा प्रश्न आता इकडे जे काही सुधाकर आहेत त्या सुधाकरने इथे मीरा आणि त्याचबरोबर रिया ह्या दोघींना सुद्धा इथे विचारलेला असतो. आता ह्या दोघी जणी तिकडे पाहतच असतात. आता सुधाकरला ह्या दोघी जणी काय उत्तर देतील आणि कशा पद्धतीने हे सगळं काही होईल हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, मीराला तर इकडे शेवटी जो काही सत्य आहे त्याचं सत्य काहीतरी आहे हे समजलेलं असतं. नेमकं त्याच्या जन्माबाबतीत हे सगळं समजलेलं असतं. आता मीरा आणि त्याचबरोबर रिया ह्या दोघी जणी एका कागदावर एक अक्षर लिहितात आणि एक मेसेज लिहितात आणि तो मेसेज
मेसेज इथे देवघरामध्ये ठेवतात. आता इथे आजी येतात आणि देवघरातली ती चिठ्ठी पाहतात. आता देवघरातली ती चिठ्ठी पाहिल्यानंतर त्या उचलून घेतात आणि लगेचच उचलून घेतल्यानंतर म्हणतच वाचतात. आता त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं, तुम्ही सत्यजितचं जे काही जन्माचं गुपित लपवून ठेवताय ते गुपित त्या चावीतच आहे, असा मेसेज लिहिलेला असतो. सुधाकरला आजी तो मेसेज वाचून दाखवतात आणि तेव्हा मात्र सुधाकरच्या सुद्धा पायाखालची जमीनच सरकलेली असते. आता इकडे सुधाकर म्हणत असतात, काय गाई मला एक गोष्ट सांग, हे एवढं मोठं गुपित नेमकं अजून कोणाला माहिती असेल आणि कोणी त्या चावीबद्दल आणि सत्याच्या जन्माबद्दल बोललं असेल, असं ते बोलत असतात. तेव्हा मीरा आणि रियाने